अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. शेतकऱ्यांसाठी लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करणाऱ्या संपादक रविराज मोरे यांना मागील 14 ऑगस्टच्या तारखेला उपविभागीय अधिकारी यांनी राजकीय हेतू पुरस्सर बजावला. 3 जिल्हे तडीपारीचा आदेश. वचक लोकशाहीचे संपादक रविराज मोरे यांनी दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी उपोषणाला 11 वाजता बसले असता, परंतु विरोधकांच्या मनसुब्यावर पाणी फिरले गेले आणि त्यामुळे तेथील अकोट येथील तालुका दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आणि उपोषणकर्ते यांना 1 वाजता उपोषणकर्त्यांच्या स्टेजवरच 3 जिल्ह्याच्या बाहेर तडीपार म्हणून राजकीय हेतू पुरस्सर आदेश बजावला. परंतु संबंधित रविराज मोरे यांनी याबाबत हायकोर्टात उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाची वाट न पाहता प्रकरण दाखल केलेले आहे. अकोट येथील अधिकारी यांना आवश्यक असलेला खुलासा सुद्धा सादर केलेला आहे. राजकीय वैमनस्यातून आणि 14 ऑगस्ट असल्यामुळे आमरण उपोषण थांबवणं गरजेचं आहे. आज 14 ऑगस्ट रोजी बसले असता अकोट तालुक्याचे जबाबदार नागरिक यांनी रचलेला रडीचा डाव विरोधकांनी पूर्ण केला आणि ऐन 1 वाजता रविराज मोरे यांना स्टेजवरच अकोटमधील मान्यवर उपस्थित असतानाच त्यांच्या हातात अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी तडीपारीचा आदेश पारित केला. लोकशाही मार्गाने चालू असलेले उपोषण स्थानिक राजकारणी यांनी रडीचा डाव साधला आणि रविराज मोरे यांना 3 जिल्ह्याच्या बाहेर आदेश पारित करण्यात आला. ज्या 89 शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा थांबला, त्या शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात प्रशासनापुढे नाराजी व्यक्त करावी लागली. त्यामुळे रविराज मोरे यांना 1 वर्षासाठी 3 जिल्ह्यांच्या बाहेर तडीपार व्हावे लागणार किंवा हायकोर्ट यामध्ये उपविभागीय अधिकारी यांचा आदेश नेस्तनाबूत करणार का, याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी नीलकंठ वसू पाटील, अकोला. रविराज मोरे 14 तारखेपासून म्हणजे आजपासून सकाळी 11 वाजतापासूनच कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेला आहे. शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपये राजकुमार माळवे सचिव यांच्या थोड्याशा चुकीमुळे पैसे थांबलेले आहेत. 7 ते 8 कोटी रुपयाचा आकडा आहे. अनेक लोकांवर अन्याय सुरू आहे. सतत गोरगरीब शेतकरी आहे ते आत्महत्येला प्रवृत्त होत आहेत. त्यांच्या मनात असे विचार येत आहेत. त्यांच्या भावना समजून मी पत्रकार असून सुद्धा हा पवित्रा घेतला, आमरण उपोषणाला बसलेला आहे. मात्र संबंधित हायकोर्टात माझी तडीपारीच्या संबंधित पिटिशन 2 महिन्यापासून पेंडिंग आहे. नोटीस इश्यू झालेली आहे. कालच मला नोटीस आली की उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांना येणाऱ्या 25 तारखेपर्यंत ऑगस्टपर्यंत उत्तर द्यायचं आहे. तसे न करता उलट माझ्यावर अचानक मला कोणतीही पूर्वसूचना दिली नाही. पोलीस स्टेशनला संबंधित पोलीस स्टेशनला 15 दिवसापासून मी सूचना केली आहे. मी उपोषणाला बसतो आहे. माझी पत्रव्यवहार झालेला आहे. एसडी ऑफिसला पत्रव्यवहार झालेला आहे. कलेक्टरला पत्रव्यवहार झालेला आहे. उपोषणासंदर्भात मला कोणीही पूर्वकल्पना दिली नाही. अचानक आज 11 वाजतापासून जो शेतकऱ्यांचा जो मला प्रतिसाद मिळाला, शेकडोच्या हजारोंच्या संख्येने इथं शेतकरी उपस्थित झाले, त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणलेले आहेत. म्हणून मला अचानक 3 वाजता आज उपोषण सभामंडपात अचानक शहर पोलिसांनी मला आदेश आणून दिलेला आहे तडीपारीचा. 3 जिल्ह्यातून मला तडीपार केलेला आहे. काही हरकत नाही, मी तडीपार राहतो, काही प्रॉब्लेम नाही. माझा न्यायपालिका विश्वास आहे. संबंधित हायकोर्ट, न्यायपालिका यांच्यावर माझा विश्वास आहे. मला स्टे मिळेल. मी माझे न्यायालयीन लढे लढणारच आहे. मात्र याच गोष्टीचा आज एक खंत व्यक्त होते, दुःख व्यक्त होत आहे की माझे जे शेतकरी बांधव, ज्या व्यक्तींसाठी या संबंधित शेतकरी पॅनल, दिलीप बोचे, माझे मित्र रमाभाऊ पांडे, या लोकांनी मागील 7-8 दिवसापासून जी मेहनत घेतलेली आहे, शेतकऱ्यांना समजून सांगणे, त्यांना एकत्रित आणणे, या लढ्यामध्ये सामील करून घेणे, या गोष्टीचे मला दुःख आहे, खंत राहील. काही हरकत नाही. येणाऱ्या आफ्टरचा ब्रेक म्हणून आपण याला देवेंद्र फडणवीस साहेबांचा मी पुन्हा एक इच्छितो की मी पुन्हा येईन.